काय म्हणणं आहे तुमचं ते आम्ही ऐकू आणि ऐकून तुमची तक्रार तशी त्याप्रमाणे नोंदवू आपण, ठीक आहे, आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई करू आपण. बरोबर आहे. आमचं म्हणणं डीवायला इथं बोलवून घ्या. कोणाला? डीवायला परळीची त्याचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ. ते गुत्तेदारावर काय त्याची ऍक्शन चलती ती ऐकून घेऊ आम्ही, नंतर मग पुढचा मार्ग मोकळा. तुम्ही फोन करा. त्यांचा ऐकायचा काय प्रश्न आहे सांगा मला. त्यांचं काय ऐकायचं कारण आहे? कोण आहे मग इथं अधिकृत कोण आहे? मी काय म्हणतोय तुम्हाला काय म्हणायचं सांगा मला. तक्रार काय सांगा मला. तक्रार तीच हे कसं काय झालं, ज्याच्यामुळे एक बंद एक चालू त्याच्यावर पण आता सगळी लाईट बंद आहे, इथं चालू आहे आता. मोटर चालू आहे, इथं बंद आहे. तुमचं म्हणणं आहे ना की कोणीतरी चूक आहे याच्यामध्ये, बरोबर आहे, आणि त्यांची कारवाई व्हायला पाहिजे, हेच आहे ना मागणं तुमचं. मग ठीक आहे ना, चला ना आपण, तुम्ही द्या तक्रार, आम्ही कारवाई करून टाकू. काय म्हणते कारवाई मग काय करायचं मग तुमचं काय म्हणणं? काय अधिकाऱ्याला बोलून घ्यायचं. बोलून काय करा, पुढे काय बघू करायचं? तिचं काय म्हणणं आहे त्याचं. त्याचं म्हणणं बघूच ना. बोलतील ना ते, काहीतरी बोलतील नाही त्यानंतर बोलतील काहीतरी. बोगस काम. मी काय म्हणतो, त्यांनी चूक झाली तर आपण कारवाई करू ना. महावितरणचे त्यांच्या हातात आहे ना, इथलं ड्यू जेवढा बॅग त्यांच्या हातात आहे सगळ्या गोष्टी. मग त्यांनी अशी घटना झाल्याच्या नंतर यायचं काम आहे ना. बोला तुम्ही, सांगा साहेब. आणि एकच जण सांग, एकच जण एक जणच बोलतो. हे जे लाईनमनचा दोष नाही, हा. ऑपरेटरचा दोष हा. नाही. मी स्वतः येऊन आयसोलेटर ओपन बघितले. हा. हे जे काल फिडर चालू केलंय, हा. बोदेगाव फिडर, त्याचं अंतर तर काहीतरी गॅप लागेल ना त्याला. हा. तर ते तिथं ताराला तार चिटकून हे तसा ऍक्सिडेंट झाला. तार ह्याला कशामुळे? गुत्तेदार, ह्याला गुत्तेदार आणि डिवाई हे दोघं जबाबदार आहेत. देवाय म्हणजे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह हे त्याला समजा लाईन वळली, त्याचं काय हे बरोबर झालंय नाही झालं हे बघायचं कोणाचं काम आहे? ते डिवायचंच काम आहे ना. त्याचं वर्क कम्प्लिशन रिपोर्ट घ्यावा लागते. म्हणजे तुम्हाला दोषी कोण आहे हे माहीत झालं, हो बरोबर आहे ना. हो. त्यांना बोलवून घ्या, तर आम्ही डेड बॉडी हलवीत नाही. आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन लावला तर ते म्हणते ते मॅडम येईल, ते ज्युनियर इंजिनियर येईल. त्या बिचारीला काय माहिती, ती काय करणार? मॅडम कुठे गेले? हाय तिकडे बाहेर आहे का? त्यांचं आणि त्यांच्या हे काय करणार? त्यांच्या हातात अधिकारच नाहीत काही. गुत्तेदार आणि दिवाय हा, हे दोघे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करायचं नाही का? करायला पाहिजे ना. ते यायची ते वाट बघायची का? नाही, त्यांचा काय संबंध आपल्याला? तुमच्याकडे यायला होतं आम्ही मला काय निघालो. म्हणायचं, ते जर येत नसेल तर तुम्ही त्याची वाट बघणार का? तुम्ही बॉडी ठेवणार का तुम्ही? ते सांगा ना तुम्ही मला. नाही त्याच्यावर आधी केस तर करा, FIR तर फाडावं लागेल ना. तो तेच म्हणतोय दादा तुम्हाला मी. तक्रार द्यावं लागेल आपल्याला. हो. मी तुमच्यासारखंच बोलतोय. मी तुमच्या विरोधात बोलत नाही. नाही, बरोबर आहे. आम्ही तुमच्यासारखंच बोलतोय. ते जर नाही आले तर आपण तक्रार ठेवणार का? मग बॉडीची विटामिना होणार नाही काही. नाही, बॉडी आपली FIR हो तर बॉडी राहू द्या, बघू काय करायचं. FIR आम्ही दाखल करतो दाखल ना. करतो म्हणते सर. आम्ही नाही थोडी बोललो तुम्हाला. त्यांचं म्हणणं काय आहे, लहान लेकरे तुम्ही अक्षरशः हे जर घरी येऊन हे बघ, मला समजलं तुमचं. मला सर्व गोष्टी कळतात. ऐकून घ्या दादा, मला सर्व गोष्टी कळतात. सर्व गोष्टी कळाल्या मला तुमच्या मनात डोक्यात काय चाललं ते पण मला कळतं. सर्व होईल व्यवस्थित, काय अडचण नाही. आपण गुन्हा दाखल करून पुढे सर्व करू. काय त्याच्यामध्ये अडचण येणार नाही, कुठल्याच गोष्टी अडचण येत नाही. ठीक आहे. 2 मिनिट बोलू काहीतरी. आता लाईट बंद आहे. काय होईल गुन्हा दाखल केले? काहीच होत नाही. सगळे सुटून जाते गुन्हा दाखल करून. नाही गुन्हा दाखल केला तरच त्यांना भीती राहील. गुन्हा नाही दाखल केला, गुन्हा दाखल तर होणारच आहे. हो, कोण आहे गुन्हा दाखल? गुन्हा दाखल झाल्यावर सोपं जातं त्यांना. त्याच्यामुळे ह्यांना फोन करणार. एवढे माणसं येणार का कोर्टात तारखेला? त्या बाईला एकटीला जाणं सोपं आहे का कोर्टात? ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ती प्रोसेस तुमची ताकद नाही त्यांना फोन करायची. आई म्हणत आहे काय नाही सलूशन मध्ये काहीच नाही. चालू कसं हे चालू